आपण पाहूयात या संदर्भात। लाहोरमधील पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्बस्फोट झालेला आहे। पाकिस्तान त्यामुळे हादरलाय। स्फोटात पाकच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे। दृश्य आपण पाहतोय लाहोरच्या नौदल तळाजवळची मोठा स्फोट या ठिकाणी झालेला आहे। बॉम्बस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसराचं मोठं नुकसान झालंय। या स्फोटामध्ये पाकच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे। नौदल तळाजवळ हा स्फोट झालेला आहे। पाकिस्तानमध्ये त्यामुळे अफरातफरी। लाहोरमधील पाकच्या नौदल तळाजवळ एकीकडे बॉम्बस्फोट होतो तर दुसऱ्या ठिकाणी लष्कराच्या मुख्यालयामध्ये स्फोट झालेला आहे। त्यामुळे पाकिस्तान हादरलाय। तर 12 शहरांमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत। पाकिस्तानमध्ये 12 शहरांमध्ये बॉम्बस्फोट, नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचं भीतीचं वातावरण। त्यातच 2 ठिकाणी एकीकडे रावळपिंडीत लष्करी मुख्यालयाला टार्गेट करण्यात आलं, लाहोरमध्ये नौदलाच्या तळाजवळ बॉम्बस्फोट झाला। ही मोठी आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। पाकिस्तानमध्ये 12 शहरांमध्ये बॉम्बस्फोट झालेत। पाकिस्तानमधली ही सगळ्यात 12 मोठी शहरं आहेत। लाहोर, कराची या ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत। स्फोटामध्ये पाकच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झालंय तर लष्कराच्या मुख्यालयामध्ये देखील बॉम्बस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तान हादरलाय। पाकिस्तानमध्ये सध्या बॉम्बस्फोटांवर बॉम्बस्फोट सुरू आहेत। साखळी बॉम्बस्फोट या ठिकाणी होत आहेत। लाहोरमध्ये देखील 2 बॉम्बस्फोट झालेले आहेत तर कराचीमध्ये देखील 2 बॉम्बस्फोट झालेत। सकाळी 8 वाजल्यापासून ही बॉम्बस्फोटांची मालिका या ठिकाणी सुरू आहे। तर लाहोरमध्ये पाकच्या नौदल तळाचं मोठं नुकसान बॉम्बस्फोटामुळे झालेले आहे। बॉम्बस्फोटानंतर त्या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे। ही आग भडकलेली आहे। धुराचे लोटच्या लोट त्या संपूर्ण परिसरात पसरलेले आहेत आणि संपूर्ण परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लाहोरमधल्या नौदल तळाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे तर तिकडे रावळपिंडीत लष्करी मुख्यालयाला टार्गेट करण्यात